मग जांभई त्याला काय झालं तुला? शोभा त्या पैंजणांच्या आवाजाने रात्रभर झोपच नाही आली. तुझं पैंजण पुराण अजून सुरूच आहे का? आम्हाला येत नाही तो आवाज. काय का भानू? भानू, तुम्ही ऐकलात ना पैंजणांचा आवाज? मालक, मला ना लई काम आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. शोभाताई, मी कपडे वाळत टाकते. हा पण ऐका ना, पण शोभा, खरंच पैंजणांचा आवाज येत होता. मोन्या, तुझे कान वाजत असतील. आता ना कामावर वेळेवर पोच, नाही तर तुझे 12 वाजतील. ती बया बसली ना तिकडे ऑफिस मध्ये, ती ठणाणा करेल तुझ्या नावाने. निघ आता. हो, निघतो. काय होणार याचं खरंच. हो, तुम्ही खरंच त्या पैंजणांचा मालक, पावसाळ्यात कपडे सुकण्याचा लई प्रॉब्लेम आहे. सुकता सुकत नाहीये. नाही ते बरोबर, पण मोन्या, हो अजून गेला नाहीस? नाही, निघ निघालो लवकर. निघालो. ऐका ना, अहो ते जातोयस की नाही? जातो जा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. तुम्ही पण ऐकलात पैंजणांचा आवाज? हो. ए मोहन, तुला माहितीये कोणाच्या पैंजणाचा आवाज होता? नाही, ते माहित नाही, पण मी आवाज ऐकला हे खरं. शोभा वहिनी ना, शोभा गाड झोपली होती आणि शोभाच्या पायात पैंजण नाहीच आहे. नांजू तू म्हणत होती का तू शोभा वहिनींना नवीन पैंजण गिफ्ट केलेत आणि मग ते मावशींनी फेकून दिले, त्याचं काय? अरे पण प्रश्न हा आहे की चाळीत पैंजण घालून कोण फिरत होता? भानू. सॉरी, चुकून झालं. अरे ठीक आहे ना, त्यात काय चुकलं? उलट मीच चुकीच्या जागी उभा होतो. भानू पण पैंजण घालते म्हणजे रात्री भानू मुद्दाम पैंजण वाजवून इशारा देत नसेल ना? म्हणून सॉरी म्हणाली काय? रात्रीपर्यंत सुकतील ना कपडे? होय, सुकतील. काय बोलला? कुठे काय नाही काय नाही. अरे मी ह्याचाच विचार करत होतो. हा, हे प्रकरण दिसतंय तितकं साधन आहे. हा, अरे आमच्या गावी ना असाच रात्री पैंजणाचा आवाज यायचा आणि बाईचा आत्मा फिरायचा. मी काय म्हणतो, आपण हे प्रकरण इकडे थांबूया. हा बघा, आणि रात्री कोणी काय निघू नका बाहेर, नाहीतर ती बाई गळ्यात पडायची. म्हणजे अरे तिचा आत्माच आपल्या मानगुटीवर बसायचा. रात्री कोणी बाहेर पडू नका. हा, रात्रीचं लक्षात ठेवा. बघा, बाहेर पडू नका, नाहीतर मग मी सांगायचं काम केलंय. अहो, तुम्ही अजून इथेच? नाही, निघतो. हा, जातो काय जातो? डबा विसरलाय, थांबा जरा. जा भानू, देऊन ये जा. न्या. मग आता काय मी खाली जाऊ का? नाही. तर मालक, डबा. हो, थँक्यू. भानू, हा, तुला आला का काल पैंजणाचा आवाज? नाही. तुम्हाला आला? हा, अरे बापरे, काय चाललंय आपल्या चाळीत? भानू म्हणजे काल रात्री भानूच पैंजण घालून फिरत होती. हा, ये चहा तयार आहे. अगं तयार असून काय उपयोग?
पाय तर शाबूत हवेत नाही यायला. का काय झालं पायाला? काही कळत नाही ग. कुठले तेव्हापासून दुखतायत खूप. आई ग आई 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 ग. एक काम कर, खालीच आराम कर, मी नाश्ता पाठवते. हा बर बर. काय झालं वहिनी? काही नाही काय, आई इतकी आळशी झालीये ना, आता वरती येऊन नाश्ता करावा लागेल ना, म्हणून मला सांगते माझे पाय दुखतायत म्हणून. नुसतं झोपून झोपून कोणाचे पाय दुखतात का? कारण देते नुसती. जा नाश्ता घेऊन. होय. आई पण ना. वहिनी काय ठेवलं? फोन काढा ना माझे फोटो. मावशी येऊ का? ताईने तुमच्याकडे नाश्ता पाठवलाय. ये. काय तुमचं पाय अचानक दुखायला लागले? तू चेटूक केला असशील. काय मावशी, मी आज तुमच्याकडे नाश्ता घेऊन आले आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय. हे घ्या, गप नाश्ता करा. प्लेट गेला, मी नंतर येते. ए कुठे चाललीस? आधी माझे पाय चेपून दे. मावशी मला लई काम आहेत, मी नंतर येते. ए तुझी कामं नंतर कर हा. आधी माझे पाय चेप. त्या शोभीला काय सांगायचं ते सांगते मी. ये लवकर लवकर ये, खूप दुखतायत ते. आई ग आई. आई आ सावकाश. पण मावशी तुम्ही काल पैंजण खाली टाकायला नको होते. काय झालं मावशी? पाणी दे ग. आई ग आई. आई ग. विषय काढू नकोस त्या पैंजणाचा. अगं ते काय पैंजण होते का? असे खोटे पैंजण आपल्या बायकोला आणते का कोणी? शी, कसली जुनी फॅशन होती ती. हे असले पैंजण पायात न घातलेले बरे. बस पायाला त्रास. बघतेस काय? पाय चेप. हळू. जोरात ग. कुंभ जळाला पण अजून पीळ नाही गेला. त्या म्हातारीची खोडणं मोडायलाच हवी. आज रात्रीला एवढी फिरवते की उद्या पैंजण घालायलाही होणार नाही तिला. अरे ही तर भानू नाही. मला वाटलं भानू असेल. नाही नाही भानूच आहे बहुतेक. नाही नाही कुठल्या तरी म्हाताऱ्या बाईचं भूत आहे. हे म्हाताऱ्या बाईचं भूत नाही, तुझ्या सासूबाईचं भूत आहे. सासूबाई? हा अरे भूत नाही, मावशीत आहेत त्या. अरे पण ते अशा का फिरतायत? सासूबाई? सासूबाई? हो मावशी. सासूबाई? मावशी मावशी? मावशी. हो मावशी. मावशी मावशी. मी इथं काय करते? हा क्या आता असं दाखवू नका, तुम्हाला काहीच माहित नाही. नाहीतर काय? हो मावशी. काय हो? काय करताय तुम्ही? आणि रात्री हे असं फिरून चाळीतल्या लोकांना घाबरवायचं काम करताय का? मावशी तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? हे असं रात्री पैंजण घालून फिरणं शोभतं का तुम्हाला? पैंजण? काय मावशी, मला काहीच कसं कळत नाही. तुम्हाला मुलगी आहे, जावं आहे, तरी तुम्ही असे वागताय. हे बघा माझं ऐक. ए मोहन, आता तू काय मध्ये बोलू नकोस. मावशी हे तुमचं वागणं आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. हा बरोबर आहे, नाही पटलं. हे बघा मावशी, तुमच्या वयाचा आदर करतो म्हणून मी जास्त काही बोलत नाही, पण प्लीज असं नका वागू. ते काय सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर केलं. पिक्चरला वाटतं
नाही, राणीच्या बागेत जातोय वाघाला घाबरवायला. येताय? काय वहिनी तुम्ही पण. अरे नाही समी, मी कामावर चाललोय आणि शोभा चालली बबी मावशीकडे. गावाहून तांदूळ आलेत ना, ते घ्यायचे. अहो त्यांना काय सांगते, चला लवकर. हो. अरे चल ना, काय चाललंय तुझं? आटप ना पटापट. हो हो. चालू होत नाही ना तुझी स्कूटर. सकाळी सकाळी नको त्यांची तोंड बघितली ना की असंच होणार. विकून टाकते आता. हा, फुकट पण कोणी घेणार नाही ती. भंगार मध्ये येते तुझी स्कूटर. ऐक ना शोभा, जाते मी. शोभा ऐक. शोभा, थांबा 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 थांबा. या 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 या. हा, तुम्हाला कुठे जायचंय सांगा, मी सोडतो तुम्हाला. अहो सोडतो. नाही जाईन मी. हा? अहो नाही, अहो इतकी वाहनं आहेत, त्यात शिवाय रस्त्यात खड्डे आहेत. बघा जरा. मला दिसतंय हो. दिसतंय तुम्हाला? ते रस्ता क्रॉस करताना ते हे हो त्याचं काय ना, रस्ता क्रॉस करताना मला थोडासा फोबिया आहे हो. पण थँक्यू तुम्ही मला रस्ता क्रॉस करून दिला त्यामध्ये. हो का? थँक्यू. बरं बरं. चल. माझी स्कूटर कुठे गेली? इथेच ठेवली होती. हो हो साहेब, एक मिनिट. हा ते उडत साहेब, माझी गाडी गेली. अशी कशी गेली गाडी? काय माहिती कशी गेली. कुठे लावली होती? ते इथे लावली होती. आता तिथे लावली होती म्हटल्यावर साहेब घेऊन जाणार ना गाडी. हो, पण साहेब का घेऊन जाणार माझी गाडी? काय तिथं बघा जरा. आता नो पार्किंग मध्ये गाडी लावली म्हटल्यावर साहेब घेऊन नाही का जाणार गाडी? नाही. अरे बापरे, नो पार्किंग पाहिलंच नाही मी. हो, मग आता काय करायचं? 300 रुपये द्या, आम्ही पावती देतो. ती पावती घेऊन नाना रोड पोलीस चौकीला जा आणि सोडवा गाडी. हा, 300 रुपये? अरे बाप. पन्नास, 90, 100 रुपये द्यायचं. काय हातात कात्री घेऊन बायकांच्या मागे तर फिरत असतो ना. हा, तू जरा गप्पा बसशील का? आधीच माझं डोकं फिरलंय. मास्टरड्याचा राग माझ्यावर कशाला काढतेस? येऊ दे ना त्याला, तर दाखवते बघ. सांगितलं होतं खटारा घेऊन ये. त्या 2 पिशव्या मला उचलणार नाहीत, पण आला नाही. रिक्षावाले पण मेले ना त्यावेळेला बरोबर येत नाही. ताई, काहीतरी अडचण असेल म्हणून आले नसतील मालक. बोलल्या सतत त्याचं वकील पत्र पदराला बांधूनच फिरत असतात वकिलीण बाई. मालक नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असतील. मला जायला हवं. ताई, मी आले. हा, कुठे आले? ते काम होतं ते. कुठेही जायचं नाही, इथे उभी राहा. मालक, मालक. वकिलीण बाई, तुमचा आशिला आला. आलास? कुठे होतास? शोभा. हा,
शोभा काम खूप होतं. खटारा बंद पडली. बोल. नाही, गाडी बंद पडली ना. मी सांगितलं होतं तुला भंगारवाल्याकडे दे म्हणून. शोभा स्कूटर गेली. कुठं गेली गाडी? गेली कुठे गेली गाडी? आरटीओनी उचलली. का त्यांना बाकीच्या गाड्या नव्हत्या उचलायला? नाही, होत्या गाड्या पण हो. पाणी पिऊ नकोस. नाही, बाकीच्या होत्या पण मी नो पार्किंग मध्ये पार्क केली चुकून. मग आता काय करणार? 300 रुपये दंड भरायचा आहे. अरे पण मी म्हणते नो पार्किंग मध्ये गाडी लावायचीच कशाला? शोभा, मी ते एका माणसाला रस्ता क्रॉस करून द्यायला मदत. हा करा. अजून समाजसेवा करा आणि स्वतःचा किस्सा कापून घ्या. आता ना तो माणूस आहे ना, त्याला भेट, त्याच्याकडनं 300 रुपये घे आणि दंड भर. मी तुला अजिबात पैसे देणार नाही. बरोबर आहे शोभे, अजिबात पैसे देऊ नको त्याला. तो झालाय का? त्यातली एक पिशवी उचल आणि खाली जा. जाते. सावकाश. होय होय. मी येऊ का पिशवी? काय नका, गाडी नाही सांभाळतात, पिशवी घेऊन येत आहेत. मालक पाणी. काही पाणी द्यायचं नाही त्याला. ए राजू मीठ टाक ना. हा घे त्याला घे. ए मोन्या, तुझी स्कूटर काढा. बॉल लागला तर आम्हाला नाही सांगायचा. स्कूटर नाहीये. पण ती कोणाची आहे? शोभा, शोभा, शोभा. मास्टरडेची गाडी तर पोलिसांनी उचलली होती ना, परत कशी आली? काय मोहण्याचं नशीब आहे, त्याला वाचवण्यासाठी 2-2 बायका. आय 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 आय, बघितलं का किती नशिबवान आहात तुम्ही. अहो, तुम्हाला वाचवण्यासाठी ही माऊली तुमचा आळ स्वतःवर घेते. नशिबान आहात हो तुम्ही, नशिबान आहात. अशी बायको प्रत्येकाला नसती भेटत. ओ बहिणी, कधीतरी आमच्या घरी येऊन आमच्या बायकोला बी समजावा. त्यापेक्षा एक दिवस तुम्हीच दादांच्या घरी येऊन राहा. स्वतःच्या बायकोला देवारात ठेवून पूजाल तुम्ही. नाही म्हणजे आमच्या शोभा वहिनी आहेत अशा देवारात ठेवून पूजा करण्यासारख्या, हो की नाही बाबू? बाबू नाही खरं आहे. आणि हे बघा, वहिनींमुळं तुम्हाला चढाव मी सोडतोय, पण ते टोईंगचे 300 रुपये आणि गाडी चोरण्याचे 700 असे एकूण 1000 रुपयाची पावती पाडायची आणि गाडी घेऊन जायची. 1000 रुपये? काय 1000 रुपये घेण्याचं फांदी पडू नको. चहा पाणी द्या पटवून टाकायचं. एवढं धागे मोठी मोठी काम होतं त्याची. साहेब, मी काय म्हणतो, आमच्या घरी चला ना. कशाला? चहा पाणी घेऊया. ऑन ड्युटी पोलिसाला लाच देत आहे. आता गप गुमान पावती पाडायची, गाडी सोडायची, नाही तर तुम्हाला पोलीस स्टेशनातच टाकतो. ए, बघता काय? चला घ्या गाडी ताब्यात घ्या. ए बाजूला, जरा बाजूला. ए बघ खरं बाजूला तर बघितलं काय झालं? काय गरज होती नो पार्किंग मध्ये गाडी पार्क करायची? आणि 1000 रुपये दंड कोण भरणार? मी 1 रुपया सुद्धा देणार नाही. गाडी तशीच उभी राहिली तरी चालेल. येऊ दे ना त्याला.
नव्हती पराक्रम करायची? हा, स्कूटर तिथेच राहिली असती तर काय बिघडलं असतं का? शोभा ते मी अरे चोर चोर म्हणतील तुला. पोलिसांनी पकडून नेलं असतं तर काय केलं असतंस? 1 रुपया तुला देणार नाही मी. बरोबर आहे शोभा. मी बोलते ना त्याच्याशी. आता इथेच उभा राहणार आहेस की कामावर पण जाणार आहेस? नाही जायचंय. मग जा ना. हो शोभा एक काम होतं. बोल पटकन. ते मगाशी बस साठी दिलेले 10 रुपये काही पैसे मिळणार नाही, चालत जा. शाबास शोभा. अरे जा ना लवकर. हो आता आत कुठे येतोयस? हेल्मेट आणि किल्ली दे इकडे. केव्हा आता निघ लवकर, नाही तर कामावर उशिरा गेलास तर तिकडे सुद्धा पैसे कापतील. हो मालक सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही जे काही केलं ते माझ्याच भल्यासाठी केलं ना. होय, पण आता अजून प्रॉब्लेम झालाय. जाऊ दे, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही 1000 रुपये कुठून देणार आहात? मी देऊ का? नको नको, होईल काहीतरी पैसे. भानू तुझा चेहरा का असा झालाय? कसलं टेन्शन आहे का? ते मालकांना 1000 रुपये द्यायचेत ना. 1000च द्यायचेत ना. राहुल, ते तुझ्या मित्राने पैसे दिले का तुला? तू त्याला दिलेले? कोण मित्र? कसले पैसे? तो नाही का? नाही कुठलं तो नाही का? तो नाही का तो मित्र? त्याने तुला पैसे हा आठवलं ना मला, आठवलं. दिले का त्याने? नाही दिले अजून पैसे. अजून पैसे नाही दिले? अरे माग ना मग. तू काय करतोय? मी घर कसं चालवायचं राहुल? हा, कसं चालवायचं मी घर? किराणा भरायचाय, लाईट बिल भरायचंय, सिलेंडर किती महाग झाले भानू, तुला तर माहिती किती महाग झालंय सगळं. कसं चालवायचं मी घर? मी मागतो ना त्याला पैसे. माग ना, काय करतोय? बरं जरा ये, माझं काम आहे तुझ्याकडं. हा ये. त्याचे पैसे मालक सॉरी, हे समजा माझ्यामुळे झालंय. अहो तुम्ही नका काळजी करू, होईल काहीतरी, होईल. एवढी सांगते पण ती सासू ऐकते काय बघ. खोटं नको बोलूस. मला माहिती तू चोरी केलीयस. आता तोंडातून एक शब्द काढलास ना तर याद राख. बघितलं साहेब, तुम्ही हिला घेऊन जा. अहो सासूबाई, मी खरंच चोरी केली नाहीये हो. ओ मी जादूटोणा केलेला नाहीये. तुला काय झालं मध्येच? साहेब तुम्ही? मोहन म्हात्रे कुठे आहेत? आता परत काय झालं? हे बघा, त्यांनी परत आम्हाला न सांगता, फाईन न भरता गाडी चोरून आणली आहे. आता कालच त्या मास्तरड्याकडे 1000 रुपये नव्हते द्यायला. आता आणखी दंड वाढला ना. तू जरा गप्पा बस गा. अहो साहेब, पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? हे बघा, चावी आहे ना स्कूटरची, इथेच आहे घरी. कशी चोरतील गाडी सांगा मला? हा, मला तर वाटतं ना तुम्हीच आमची गाडी हरवली आहे आणि आता आय माझ्या नवऱ्यावर टाकताय. नाही नाही, तुम्ही माझ्या गाडीची भरपाई करून द्या. आत्ताच्या घडीला विकली ना तर नाही म्हटलं तरी 15-20 हजार रुपये तरी मिळतील. आणि नाही दिलेत ना पैसे तर मी कोर्टात खेचीन. काय गाई? छे ग, त्या मास्तरड्याच्या खटाऱ्याचे एवढे पैसे कोण देणार? तो थोबाड बंद कर जरा. बोला, कधी येऊ पैसे न्यायला? मॅडम, मी शपथेवर सांगतो, मी नाही तुमची गाडी हरवली हो. हेच माझा नवरा सांगत होता ना, तुम्ही ऐकलत का? नाही ना. मग आता मी तुमचं काय ऐकू? पण मी खरंच सांगते हो. गाडी हरवायचं सोडा, गाडीला सगळं स्क्रॅच पण आपण कधी पाडत नाही. तुम्ही हवं असेल ना तर चौकीत येऊन बघा. चला माझ्या संग. हा चला चला. आई, मी आले ग. अगं ये शोभे. नाही थांब ना, बरोबर दाखव त्या पोलिसा.
आता कशी हल ना गाडी बघ मगाशी आहे ना ही गाडी आहे ना त्या गाडीचं हँडल हे असं 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 हलत होतं. साहेब काय मस्करी करता? अरे नाही मी खरं सांगतो. अरे मगाशी पी पी असा आवाज करून एकदा असं आणि असं असं हँडल हलत होतं. खरंच तू बघ ना जरा. मी जा ना पुढे जाऊन बघ ना. घाबरतो काय? जा मी आहे. बरोबर तर आहे साहेब. बरोबर ठीक आहे. ती गाडी तिकडे नेऊन लाव जा. साहेब गाडी चालतच नाही. गाडीत काहीतरी प्रॉब्लेम वाटतं. बघ मी सांगितलं होतं ना तुला याच्यात नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे बघ. हा अरे गाडी चालायला लागली. प्रॉब्लेम सॉल्व. होय लाव इकडे गाडी. माझ्या स्कूटरची काळजी घ्या. मी पैसे देऊन घेऊन जाईन नक्की स्कूटर. मी हा तुमच्या पाया पडतो. तुम्ही तुमची स्कूटर घेऊन जा नाही तर ती माझा जीव घेईल. असं का म्हणताय साहेब? मी नक्की स्कूटर घेऊन जाईन आणि तुम्हाला मी वचन देतो पुन्हा कधी नो पार्किंग मध्ये स्कूटर उभी नाही करणार. मी खरंच सांगतोय तुम्ही तुमची स्कूटर इथनं घेऊन जाओ. अहो पण देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे देऊन मी घेऊन जाईन नंतर. तुमच्याकडे पैसा मागितलात का मी? तुम्हाला सांगतोय ना तुम्ही इथनं तुमची स्कूटर घेऊन जाओ. अहो तुम्ही रागवू नका साहेब. मी खरंच घेऊन जाईन स्कूटर पैसे आले की. साहेब मी तुम्हाला प्रेमानं सांगतो ही तुमची स्कूटर तुम्ही इथनं घेऊन जाओ. खरंच. अहो पण मग दंड? ते दंडाचं हवं तर पैसा मी आज येतो. तुम्हाला 1000 रुपयाचं पेट्रोल त्या गाडीत भरा आणि ती गाडी इथनं घेऊन जाओ. नक्की? आता काय लिहून देऊ का तुम्हाला? काय माणूस आहे की कोण आहे? एवढं सांगतोय माणूस का कृतीनं काहीतरी विचार करा. तुमच्याकडं एवढी मी माणूस की नाही बघा. नाही असं नाही. मी अहो जीव घेतलाय तुमच्या स्कूटरनं माझा. स्कूटर घरी नेणार कशी? माझ्याकडे किल्ली नाहीये स्कूटरची आणि हेल्मेट सुद्धा नाहीये. ठीक आहे हेल्मेट आणि चावी. हो थँक्यू. एक मिनिट. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.